नक्कीच हे जे दत्तात्रय मामा भरणे आहेत आणि जे लक्ष्मण हाके आहेत त्यांची थोड्याच वेळात जी भेट घेणार आहेत आणि त्यांचं मनभरणी करण्याचा प्रयत्न करण्यात एकंदरीतच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीच आमचा प्रयत्न असल्याचं दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितलेलं आहे। सध्या ते मामा आता जे आहेत ते लक्ष्मण हाके ते यांची भेट घेण्यासाठी आत आलेले आहेत। आपण पाहू शकता की लक्ष्मण हाके हे देखील आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय सुनेत्रा पवार या रवाना झालेल्या आहेत कनेरी येथील मारुतरायाचं दर्शन घेण्यासाठी। कनेरी मंदिरात हनुमानाचं दर्शन आधी त्या घेतील, त्यानंतर विद्याप्रतिष्ठान येथील दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं त्या दर्शन घेणार आहेत आणि यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करतील। तसेच किरणदादा गुजर देखील आहेत आणि आता काही त्यांची चर्चा होणार आहे। सुनेत्रा वहिनीच्या वतीनं मी विनंती करायला हाके सरांना, त्यामुळं माझी विनंती तुम्हाला थोडं एक 10 मिनिटं प्लीज जरा माझी विनंती आपण बाहेर जाऊ तर दत्तात्रय भरणे हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ही पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत। दुसरीकडे आपण पाहतोय सुनेत्रा पवार या कन्हेरी मंदिराकडे रवाना झालेल्या आहेत, त्या या ठिकाणी पोहोचल्या आहेत। बारामतीकरांची भेट सध्या त्या घेत आहेत। मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी सध्या त्या निघालेल्या आहेत आणि त्यानंतर त्या विद्याप्रतिष्ठानमध्ये जातील। अनेक बारामतीकर यावेळी आपण या ठिकाणी पाहतोय। गाडी थांबवून सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांची भेटही घेतलेली आहे। पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार आहेत आणि त्यासाठी सध्या त्या कन्हेरी मंदिराकडे निघालेल्या आहेत। पवार कुटुंबियांची ही परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार त्या कन्हेरी येथील मारुतीरायाचं दर्शन घेऊन विद्याप्रतिष्ठानमध्ये दाखल होतील। बारामतीकरांचे आशीर्वाद स्वीकारत आता सुनेत्रा पवार या कन्हेरी मंदिराकडे रवाना झालेल्या आहेत। यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन त्या करतील आणि त्यानंतर त्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जातील। यावेळी महायुतीचे अनेक महत्त्वाचे आणि मोठे नेते उपस्थित राहणार आहेत। तर राष्ट्रवादीचे देखील सर्व महत्त्वाचे नेते उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या सोबत असणार आहेत। शरद पवार यांच्या पक्षाकडून कोणते नेते येतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र काही वेळापूर्वीच रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे की ही निवडणूक बिनविरोध करा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। आतापर्यंत 19 जणांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, सर्व अपक्ष आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांचा देखील बारामती दौरा रद्द झाला, त्यामुळे काँग्रेस उमेदवार देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे।